Hello friends, welcome to Gurudev Junior College of Science, Suba. Myself Gokul Sate. We will discuss the study of Newton's first law of motion. First one, Newton's first law of motion. Newton's first law of motion. Motion is a body change its position with time. त्यालाच काय म्हणतो आपण मोशन. आता यामध्ये जे आहे ते आपल्याला तीन लॉ जे आहेत ते तीन लॉ पाहिजे. फर्स्ट वन इज न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, नेक्स्ट वन इज न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन and next one is Newton third law of motion. तर न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो? every inanimate body continuous on its state of rest or of uniform motion unless it is acted upon by some external unbalanced force. काय सांगतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन? एव्हरी इनएनिमेट बॉडी कंटिन्यूअस ऑन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और ऑफ यूनिफॉर्म मोशन अनलेस इट इज एक्टेड अपॉन बाय सम एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे काय? तर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर जोपर्यंत आपण बाहेरून फोर्स लावत नाही तोपर्यंत तो जो काय ऑब्जेक्ट आहे, ती जी काय वस्तू आहे ती आहे त्याच कंडिशनला राहते. समजा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला आपण एखादा फोर्स लावत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट काय राहणार आहे त्या कंडिशनला राहणार आहे. समजा एखादी गतिमान वस्तू आहे, एखाद्या गतिमान वस्तूला जोपर्यंत ती काय राहणार आहे गतिशीलच राहणार आहे जोपर्यंत आपण त्यावर काय करत नाही फोर्स लावत नाही. फोर्स लावून काय करत नाही, त्याची दिशा जी आहे ती दिशा आपण काय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही, तोपर्यंत ती काय राहणार आहे गतिशील राहणार आहे. समजा एखादा ऑब्जेक्ट स्टेबल आहे, जोपर्यंत आपण त्याला फोर्स लावत नाही तोपर्यंत तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय राहणार आहे स्टेबल कंडिशनला राहणार आहे. हे जे आहे हे काय सांगतं न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल सांगतो, when the tree is shaken it moves but the fruit remain at rest because of its inertia. It has tendency to remain at rest as per Newton's first law. So it break apart from the tree and finally falls down. म्हणजे सेकंड लॉचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल काय सांगतो पहा. समजा एक ट्री घेतलाय, आता या ट्रीला काय केलेले, समजा एक ट्री दाखवली, त्या ट्रीला काय मँगो दाखवले. आता एक्झाम्पल काय सांगतो, when the tree is shaken, ही जी ट्री आहे ह्या ट्रीला काय केलेले आपण फोर्स लावून काय केलेले हे हलू राहिलेले. पण समजा या ठिकाणी आपण हे जे मँगो जो आहे तो मँगो कसा आहे आपला टेंडन्सी टू remain tendency to rest
ड्यू टू इट्स inertia. Due to its inertia, tendency to rest remain at rest due to its inertia. म्हणजे काय सांगतो, हा जो मँगो आहे, हा मँगो काय रेस्ट पोझिशनला आहे. आता हा कधीपर्यंत रेस्ट पोझिशनला राहणार, जोपर्यंत याला आपण बाहेरून फोर्स लावत नाही. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत, व्हेन द ट्री इज सेकंड, या ट्रीला काय करून राहिलेलो आहे, आपण हलवून राहिलेलो आहे, हलवून कुठपर्यंत राहिलेलो आहे, इट मूव्स बट द फ्रूट रिमेन ॲट रेस्ट. याला किती हलवलं तरी यामध्ये जो आहे, या मँगो मध्ये जो आहे, तो मँगो मध्ये चेंज होऊन नाही राहिलेला, ते आहे त्या रेस्ट पोझिशनला राहून राहिलेले. कारण का, टू इट्स इनर्शिया. त्याच्यामध्ये असणारं जे काही जडत्व आहे, या जडत्वामुळे काय करतोय, तो जो मँगो आहे, तो मँगो काय करून राहिलेला आहे, रेस्ट पोझिशनला राहिलेला आहे. हेच काय सांगतं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता भरपूर वेळा आपण काय केलेलं आहे, याला मूव्ह करतो, याला मूव्ह केलं, याला मूव्ह केलं, नंतर चेंज काय झालं, हा जो फोर्स आहे, हा फोर्स कशामध्ये आला, यामध्ये क्रिएट झाला. आणि यामध्ये क्रिएट झाल्यामुळे हा जो मँगो आहे, हा मँगो काय झालेला आहे, खालच्या साईडला आला. म्हणून काय सांगतो आपण, जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर आपण बाहेरून फोर्स लावत नाही, तोपर्यंत तो जो ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट काय राहतो, स्टेबल कंडिशनला राहतो. स्टेबल कंडिशनला राहण्याचं कारण काय, टेंडन्सी टू रेस्ट रिमेन ॲट रेस्ट ड्यू टू इट्स इनर्शिया. इनर्शियामुळे काय राहतो, तो आहे त्या कंडिशनला राहतो. हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कशाचं आपण घेऊ शकतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता सेकंड वन जो आहे, तो सेकंड वन काय सांगतो आपल्याला, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. Acceleration, the acceleration of an object, is directly proportional to, is directly proportional to is directly proportional to its mass and inversely proportional to its the acceleration to its force. काय सांगितलेलं आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, द ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मास अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स फोर्स. किंवा आपण यामध्ये पण चेंज करून काय करू शकतो, द ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स फोर्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. याचा जो काही फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला कसा येईल, m इज इक्वल टू m इंटू a. m जो आहे तो काय असतो, फोर्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट, फोर्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज इक्वल टू मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट अँड द लास्ट वन इज a इज द acceleration. A is the acceleration. सेकंड लॉ जो आहे तो सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला, द ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मास अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स फोर्स. किंवा काय म्हणू शकतो आपण, द ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स फोर्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. म्हणजे काय, कोणत्याही वस्तूचा वेग त्याच्या बलाच्या समांतर असतो. यात जे काय सांगितलेले, कोणत्याही वस्तू आहे त्या वस्तूचा वेग जो आहे तो काय असतो रे, बलाच्या समांतर असतो. किंवा परिवर्तनाची दिशा हीच बलाची दिशा असते. हे काय सांगतं न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे काय, वस्तूचा वेग त्याच्या बला
त्याच्या बलाच्या समांतर असतो, किंवा काय परिवर्तन जे होतं ते वेगाचं जे काय परिवर्तन होतं ते काय असतं, बलाची दिशा असते. आता याचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्हाला मी सिम्पली सांगतो. तर हे जर झालं, हे काय झालं आपलं फक्त स्टेटमेंट सांगितलं. स्टेटमेंट काय सांगितलंय, F इज इक्वल टू M इंटू A. समजा फॉर एक्झाम्पल आपण क्रिकेट मॅच वगैरे पाहतो, तर क्रिकेट मॅच वगैरे पाहत असताना जो बॅट्समन आहे तो बॅट्समन काय करतो, बॅटिंग करतो. बॅटिंग ज्या वेळेस तो करतो त्यावेळेस जो फिल्डर असतो तो फिल्डरला समजा कॅच आला तर तो दोन पोझिशन मध्ये काय करत असतो, कॅच घेत असतो. एक म्हणजे कसा, जो कॅच आला तो कॅच या ठिकाणी घेतल्यानंतर काय करतो, तो इथून इथपर्यंत काय करतो, तो त्याची जी हाताची डायरेक्शन आहे ती काय होते, चेंज होते. दुसरा जो आहे तो दुसरा काय करतो, एकाच ठिकाणी. म्हणजे फर्स्ट काय सांगितलेलं आहे या ठिकाणी सांगतो तुम्हाला, ह्या ठिकाणी एक पोझिशन म्हणजे बॉल घेतला, त्यानंतर काय झाले, बॉलची दिशा काय करू राहिलेली आपण चेंज करतोय आणि चेंज करून काय केलेलं आहे, या ठिकाणी तो काय झालेला आहे, स्टेबल झालेला आहे. साईज थोडी मोठी झाली, चेंज थोडे या ठिकाणी काय झालेलं आहे, व्ह्यू स्टेबल झालेला आहे. आता दुसरा जो कॅच घेतो त्याने कॅच घेताना काय केलेलं आहे, कॅच जो आहे तो काय केलेला आहे, त्याने एकाच ठिकाणी केलेलं आहे. त्याने त्याची जी डायरेक्शन आहे ती काय केलेलं नाही, चेंज केलेलं नाही, तर तो कॅच घेतलेला आहे तो काय केलेला आहे, त्याने एकाच जागेवर घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाहिजे फोर्स, मास अँड ऍक्सेलरेशन. आता ज्या वेळेस तो कॅच घेतो ती असते त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू आपण म्हणून त्याची काय केली आपण कन्सिडर करू, जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती 10 मीटर पर सेकंड. कॅच घेतला त्यावेळेस काय किती होता, त्याची स्पीड 10 मीटर पर सेकंड. कॅच घेत आला तो आणि आल्यानंतर तो काय झालेला आहे, स्टेबल झाला. स्टेबल कंडिशनला त्याची व्हेलॉसिटी झाली 0 मीटर पर सेकंड. इथून इथपर्यंत येण्यासाठी त्याला काहीतरी टाइम लागला, तो जो टाइम आहे तो टाइम म्हणू आपण 2 सेकंड. ओके, हे फर्स्ट कंडिशनला झालं. सेकंड कंडिशनला काय झालेलं आहे, हा जो बॉल आहे जो कॅच आला तो कॅच त्याने काय केलेला आहे, एकाच जागेवर घेतला. एकाच जागेवर घेतल्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती किती आलेली आहे, 10 मीटर पर सेकंड. आणि फायनल व्हेलॉसिटी किती आलेली, 0. तर फायनल व्हेलॉसिटी त्या जागेवर 0 आली ना, या ठिकाणी तो काही चेंज झाला नाही. मग या ठिकाणी किती आली त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंड. आता यामध्ये जर त्याला टाइम नाही लागला, या ठिकाणी किती टाइम लागला, 2 सेकंद. इथून इथपर्यंत येण्यासाठी लागला 2 सेकंद. याने काय केलेलं आहे, कॅच जागेवर घेतलेलं आहे. आता याला तर टाइम लागला नाही ना, या ठिकाणी आपण 0.1 सेकंद. आता आपल्याला पाहिजे फोर्स जास्त कोणत्या ठिकाणी लागला, या ठिकाणी लागला की या ठिकाणी लागला. या ठिकाणच्या व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या, या ठिकाणच्या व्हॅल्यू सुद्धा आपण काही कन्सिडर केलेल्या आहेत. आता यासाठी न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा एक फॉर्म्युला पडतो, F इज इक्वल टू M v मायनस u डिवाइडेड बाय t. M जो आहे तो M काय आपला मास, बॉलचं जे काय मास आहे ते बॉलचं मास आपण काहीतरी कन्सिडर करू 2 किलोग्रॅम. F इज इक्वल टू 2 v काय आपली फायनल व्हेलॉसिटी, मग 0 मायनस 10 डिवाइडेड बाय टाइम किती लागला फर्स्ट कंडिशनला 2 सेकंड. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू 2 मायनस 10 डिवाइडेड बाय 2. हे झालं फर्स्ट मध्ये. याचा आन्सर आला इज इक्वल टू मायनस 10 न्यूटन. म्हणजे इथून इथपर्यंत जो काय फोर्स लागला त्याला तो लागलेला आहे मायनस 10 न्यूटन. मायनस सध्या काय आपण कन्सिडर करणार नाही, म्हणजे आपला आन्सर किती आला 10 न्यूटन. आता सेकंड जो आहे या सेकंडला किती टाइम लागला, त्याला फोर्स टाइम नाही सॉरी, त्याला किती फोर्स लागला, तर त्यासाठी F इज इक्वल टू तोच फॉर्म्युला M v मायनस u अपॉन t. M ची व्हॅल्यू आहे आपली मास आहे 2 किलोग्रॅम, v ची व्हॅल्यू आहे 0 मायनस u ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 10 अँड टाइम जो आहे तो टाइम किती दाखवलेला आहे या ठिकाणी 0.1. मग या ठिकाणी जो आपण 2 0 मायनस 10 डिवाइडेड बाय 0.1 आणि जे
-200 न्यूटन. याला जो फोर्स लागला तो किती लागलेला आहे -10 न्यूटन. मायनस सध्या कन्सिडर करायचं नाही, तर आपण फक्त काय म्हणू शकतो, जो याला फोर्स लागला तो लागला 10 न्यूटन. या खालच्याला जो काही टाइम लागला ते फोर्स लागला तो लागला 200 न्यूटन. म्हणजे आता फोर्स जास्त कोणत्या ठिकाणी लागला, 200 मोठे का 10 मोठे, तर यामध्ये काय सांगितले 200 जे आहे ते 200 काय जास्त आहे. म्हणजे फोर्स जो जास्त लागला तो कुठे लागला, या ठिकाणी लागला. कसं लागला, ज्यावेळेस आपण कॅच जर एका जागेवर घेतला तर फोर्स जो आहे, बॉलचा फोर्स जो आहे तो फोर्स कसा असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे आपल्या हाताला जो काय बॉल आहे तो बॉल काय करू शकतो, लागू शकतो. या ठिकाणी काय केलेले, चेंज केलेले. ज्याने जो कॅच घेतला तो कॅच कसा घेतलेला आहे, एका ठिकाणाहून घेऊन त्याचा जो फोर्स आहे तो फोर्स कसा केलेला आहे, कमी करत गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फोर्स जो आहे तो फोर्स काय दाखवलेला आहे, चेंज दाखवलेला आहे. हेच काय सांगतं आपलं न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे काय, ऍक्सलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स फोर्स. आता लास्ट वन जे आहे ते लास्ट वन काय आपलं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स third law of a simple statement for Newton's third law of motion. To every action there is equal and opposite reaction. Equal and opposite reaction. काय सांगतो थर्डला, टू एव्हरी ऍक्शन हियर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे काय, जशी आपण जशी आपण क्रिया करतो त्याच्या एकदम सेम इक्वल अपोजिट काय होत असते, रिॲक्शन होत असते. आता ही जी काय रिॲक्शन आहे ही आणि ऍक्शन आहे ही कशा प्रकारे होते, त्याचा आपण समजा एक एक्झाम्पल पाहू. समजा एक एक्झाम्पल घेऊ. गन अप्लाइज फोर्स ऑन बुलेट due to which it move ahead by Newton third law. Bullet will apply some force on gun backward direction due to the force gun move back. This is recoil of gun. म्हणजे काय सांगितलेले, आता समजा एक गन, या ठिकाणी काय दाखवलेली एक गन. आता या गन मधून काय करतो आपण, ज्या वेळेस बुलेट काय करतो, या गन मधून आपण बुलेट फायर करतो. बुलेट फायर केल्यानंतर आपल्याला काय दिसलं पाहिजे, एक वेळ ऍक्शन दिसली पाहिजे आणि रिॲक्शन पण दिसली पाहिजे. आता आपण या ठिकाणी काय करतो, ज्या वेळेस बुलेट फायर करतो, बुलेट फायर करताना काय केलं जातं, आपली बुलेट जी आहे ती गनवर काय करते, फोर्स अप्लाय करते. कोणत्या डायरेक्शनला, सम डायरेक्शनला काय करते, ऍक्शन करते. ते ऍक्शन काय करते, ही जी बुलेट आहे ते ऍक्शन काय करते, गन जे आहे ती ऍक्शन करते, बुलेट जे आहे ती ऍक्शन करते, गन एका डायरेक्शनला मूव्ह होते. त्यानंतर काय दाखवलेले, जी काही गन आहे ती गन काय होते, अपोजिट डायरेक्शनला काय करते, मूव्ह करते. ती कशा प्रकारे, आता गनने तर बुलेटला मूव्ह केलं, एका डायरेक्शनला ऍक्शन तर केली, त्यामुळे ही जी गन आहे हे काय झालेली आहे, जी काय बुलेट आहे ती काय झालेली आहे, एका डायरेक्शनला मूव्ह झाली. आता गन सुद्धा काय करते, बुलेटवर फोर्स अप्लाय करते. गन सुद्धा बुलेटवर फोर्स अप्लाय करते. हा ही जी फोर्स आहे ती असते आपली ऍक्शन. त्यावेळेस काय होतं, ही जी बंदूक आहे ती काय होते, हादरते आणि काय होते, मागच्या साईडला. म्हणजे काय घडते, यावेळेस रिॲक्शन घडते. रिॲक्शन घडते त्यावेळेस काय होते, बुलेट जी आहे ती बुलेट काय करते, गनला मागच्या साईडला काय करते, व्हायब्रेट करते. या ठिकाणी काय होते, पण त्या ठिकाणी
रिएक्शन घडते. ऍक्शन अँड रिएक्शन म्हणजे काय? ज्या वेळेस आपण गन मधून बुलेट फायर करतो त्यावेळेस काय होतं रे, जी गन आहे ती गन काय करते, बुलेट पुढच्या साईडला सोडते. ज्या वेळेस पुढच्या साईडवर फोर्स अप्लाय करते त्यावेळेस काय होते, ती गन सुद्धा काय करते, बुलेटवर अप्लाय करते आणि बुलेट काय होते, मागच्या साईडला येते. आता नेक्स्ट वन आहे, एक एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल सांगतो याचं. A bird while flying pushes the ear downward with the help of its wing consisting with Newton's third law of motion. The ear pushes upward. समजा पक्षी आहे, हा पक्षी ज्यावेळेस हवेमध्ये उडतो, हवेमध्ये उडत असताना हवा काय करते, तो काय करतो, पंखाने हवा खालच्या हवा जी आहे ती काय करते, खालच्या साईडला ज्यावेळेस पंख आपण काय करतो, ऍक्शन करतो. पंख खाली घेण्याची ज्यावेळेस आपण ऍक्शन करतो, रिएक्शन काय करते, हा जो पक्षी आहे हा काय होतो, वरच्या साईडला हवेत उडतो. ऍक्शन काय केली, पंखाची खाली घेण्याची, रिएक्शन काय घेतलेली, वरती जाण्याची. हे जे झालं कशाचं एक्झाम्पल झालं, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे काय सांगितलेले, फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो, एव्हरी इनएनिमेट बॉडी continuous on a state of rest or of uniform motion unless it is acted upon by some external unbalanced force. For example, when the tree is shaken, it moves but the fruit remains at rest because of its inertia. It has tendency to remain at rest as per Newton's first law of motion. So it breaks apart from the tree and finally falls down. And second one काय सांगितलेलं, तेच एक्झाम्पल सांगितलं. आणि थर्ड वन कसं